नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमधून व्हाय क्वेश्चन्स म्हणजेच व्हायने सुरू होणारे प्रश्न कसे तयार करायचे ते पाहणार आहोत. व्हायचा वापर केव्हा करावा? वाक्यातील अधोरेखित म्हणजेच अंडरलाईन केलेले शब्द जर कारण दर्शवत असतील तर व्हायचा वापर करावा. आता आपण व्हायची सूत्र पाहूया. व्हाय प्लस ऑक्झिलरी वर्ब म्हणजेच सहाय्यकारी क्रियापद प्लस सब्जेक्ट म्हणजेच कर्ता प्लस मेन वर्ब म्हणजेच मुख्य क्रियापद आणि मग शेवटी आपण देतो तो क्वेश्चन मार्क प्रश्नचिन्ह आणि मग व्हायचा प्रश्न तयार होईल. आता आपण वाक्य पाहूया. शी कॅन्सल्ड द ट्रिप बिकॉज शी डिडंट गेट द तिकीट. या वाक्यामध्ये बघा, बिकॉज शी डिडंट गेट द तिकीट या वाक्याला अंडरलाईन आहे, म्हणजेच हे वाक्य कारण दर्शवतं, म्हणून आपण व्हायने सुरुवात करूया. त्याच्यानंतर सहाय्यकारी क्रियापद घेऊया, पण इथे सहाय्यकारी क्रियापद दिलेलं नाही म्हणून आपण कॅन्सल शब्द फोडूया. त्याच्यामध्ये कॅन्सल आणि डीड हे दोन शब्द लपलेले आहेत, त्यातले डीड हे सहाय्यकारी क्रियापद घेऊया. त्याच्यानंतर कर्ता घेऊया शी आणि त्याच्यानंतर घेऊया मुख्य क्रियापद कॅन्सल आणि उरलेले दोन शब्द म्हणजे द ट्रिप आणि त्याला देऊया प्रश्नचिन्ह, म्हणजे प्रश्न असा तयार होईल, व्हाय डीड शी कॅन्सल द ट्रिप. पुढचं वाक्य घेऊया. गोपाल स्पीक्स वेल बिकॉज ही रीड्स वेल. याच्यामध्ये बिकॉज हा शब्द आलाय, म्हणजे कारण दर्शवणारा शब्द आहे, म्हणून आपण प्रश्न तयार करताना सुरुवातीला व्हाय घेऊया. त्याच्यानंतर आपण घेणार आहोत सहाय्यकारी क्रियापद, ते वाक्यात नाही म्हणून स्पीक्स या शब्दाची फोड करूया. त्याच्यात दोन शब्द लपलेत, स्पीक प्लस डज आणि डज हे सहाय्यकारी क्रियापद आहे, ते आपण व्हायच्या पुढे घेऊया, व्हाय डज. नंतर घेऊया सब्जेक्ट, तो आहे गोपाल. त्याच्यानंतर घेऊया मेन वर्ब मुख्य क्रियापद स्पीक आणि त्याच्यानंतर एक्सटेन्शन राहिलेला शब्द आहे वेल आणि त्याच्यानंतर देऊया आपण प्रश्नचिन्ह, म्हणजे प्रश्न असा तयार होईल, व्हाय डज गोपाल स्पीक वेल. सी नेक्स्ट सेंटेन्स. बेबी इज क्राईंग बिकॉज शी इज हंग्री. आता बघा, अंडरलाईन केलेल्या वाक्यात बिकॉज आहे म्हणजेच कारण दर्शवते. आपण व्हायने सुरुवात करू, व्हाय. नंतर इज हे सहाय्यकारी क्रियापद घेऊ, नंतर घेऊ सब्जेक्ट बेबी, त्याच्यानंतर घेऊ वर्ब क्राईंग आणि प्रश्नचिन्ह देऊ. प्रश्न असा तयार होईल, व्हाय इज बेबी क्राईंग. तुमच्या सरावासाठी काही वाक्य दिलेले आहेत, प्रत्येक वाक्यामध्ये बिकॉजचा वापर केलेला आहे. त्याच्यावरून तुम्ही व्हाय क्वेश्चन्स तयार करा आणि तुमच्या विषय शिक्षकांना दाखवा. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.